सर्वांना नमस्कार। श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ ट्रस्ट कडून आपले सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत। श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या अमृत मूर्तीच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं हा संपूर्ण समाज बांधव एकत्रित येत असताना आपल्याच काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या कराव्यात ह्या हेतूनं काळाच्या ओघात काही नावं, काही व्यक्ती आणि काही आठवणी पुसली जाऊ नयेत म्हणून मंदिर स्थापनेपासून ते आजवरचा चलचित्ररूपी आढावा आपल्या समोर सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। आज महास्वामीजींच्या मूर्ती स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असले तरी आपल्या मठाचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे इथून मागे 1986 रोजी पासून धर्म, संस्कृती, समाज, शिक्षण आणि आरोग्य ह्या सगळ्या विषयांवर एकत्रित कार्य करण्याचा निर्धार घेऊन श्री चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या आशीर्वादानं नीलमनगर भागात श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महाराज मठाची 1986 साली स्थापना करण्यात आली। पण त्याही आधी 2 वर्षापूर्वीच 1984 साली समाज एकत्रित येऊ लागला होता। तो म्हणजे स्वर्गीय शिवलिंगप्पा देगील यांच्या घरी आणि तेथेच आपल्या परमपूज्य महास्वामीजींची प्रतिमा ठेवून फोटोपूजन, भजन करत समाज एकत्रित आला। ते फक्त निमित्त ठरलं, पण तिथूनच श्री सद्गुरू चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींचा आपल्या नीलमनगर परिसरातील भक्तांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी हात राहिला। त्यावेळी समाज एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतलेले सिद्धप्पा नालवार, मातोश्री चंदव्वा नंदरगी, मल्लिकार्जुन देगील, शिवशंकर सलगर, चंद्रकांत निलगार, गुरुपादप्पा सबसगी यांच्या समवेत अनेक लोकांनी समाज एकत्रित करण्यासाठी कार्य केलं। आणि त्यावेळी मोलाचे सहकार्य जे लाभलं ते म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब श्रीशैलप्पा कणगी यांचं। काळाच्या ओघात ही नावे आणि या आठवणी पुसली जाऊ नयेत म्हणूनच हा सर्व अट्टाहास। त्यानंतर सन 1985 साली समाजातील प्रतिष्ठित ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकारानं त्यांच्या अथक प्रयत्नातून जिथे आत्ता मठ आहे ती 2000 स्क्वेअर फुटाची जागा घेण्यात आली। त्यामध्ये 1000 स्क्वेअर फूट जागा ही समाजातील प्रत्येक घरातून वर्गणी गोळा करून प्रत्येक व्यक्तीच्या 1 रुपयाच्या वर्गणीपासून विकत घेण्यात आली आणि इतर 1000 स्क्वेअर फूट जागा ही सिद्धारूढ बेंडनेसूर यांनी मठास दान स्वरूपात दिली। आजही आम्ही त्यांच्या ऋणात आहोत। त्या प्रसंगी शरणप्पा देगील, राचोटप्पा खजुर्गी, देवांगप्पा नडगेरी, बसप्पा कल्लूर, सिद्धरामप्पा कल्लूर, लक्ष्मण उमदे, गुरुबसप्पा भंडे, लिंगय्या दोडमनी, पंडित अतनुरे, भीमाशंकर जेऊरे, चंद्रकांत नंदरगी, शरणप्पा उपासे, चौडव्वा आळगुंडगी, गौराबाई वमने, नागम्मा कोरे, पार्वती पायाणी, चौडव्वा सरसंबी, सांबाई हिप्परगी, लक्ष्मीबाई जमखंडी आदींसह अनेक लोकांनी या प्रसंगी योगदान दिलं।
त्यानंतर दिनांक 10 मे 1986 रोजी नवीन जागेत म्हणजेच सध्या असलेल्या जागेत 2 लाकडी खुराड्यांची भिंत आणि त्यावर पत्रे टाकून उभ्या केलेल्या 2 रूममध्ये श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या प्रतिमेची स्थापना करून प्रत्यक्ष मठाची सुरुवात करण्यात आली। त्यावेळेपासून आजवर त्या मठातील महास्वामीजींची पूजा असो व मठातील सर्व धार्मिक कार्य हे आज तागायत श्री मल्लय्या स्वामी हे करत आले आहेत। स्थापनेनंतर त्याच मठात आपल्या समाजातील गरीब गरजू लोकांची लग्न कार्य पार पाडू लागली। त्यावेळी पहिला लग्न सोहळा पार पडला तो म्हणजे आपले शिवशरण भंडे यांचे। या मठाच्या वाढीस आणि समाज एकत्रीकरणास सुरुवात झाली त्याचे मूळ म्हणजे भजनी मंडळ। हे भजनी मंडळ म्हणजे ह्या मठाचा आत्मा आहे। भजन मंडळाची सुरुवात झाली तेव्हा खूप कमी लोक येत होते, पण निरंतर भजन मठामध्ये होत असताना त्यानिमित्ताने भक्तगणांची गर्दी मठामध्ये वाढू लागली। अगदी सुरुवातीच्या काळात भजनी मंडळाची स्थापना झाली त्यावेळी शंकर दोडमनी, निंगव्वा नंदरगी, गुरुनाथ जेऊरे, कल्लप्पा हिप्परगी, गुंडप्पा अरळीकट्टी, गुरुलिंगप्पा जवळकोटे, शिवशरण भंडे, वेदमूर्ती आडव्यप्पा नागठाण, नागप्पा कंचे, हार्मोनियम मास्टर विठ्ठल अष्टगी, तबला मास्टर परमेश्वर गुंडल, कल्याणप्पा नागठाण, भीमाशंकर नागठाण, सिद्धप्पा सुगुरे, शशीधर नागठाण, सिद्धारूढ नागठाण, शिवशरण जिडगी, शिवपुत्र माशाळ, मल्लिकार्जुन आळंद आदींचा सहभाग यावेळी मोलाचा होता। सगळीकडे मोठमोठे आधुनिक साऊंड सिस्टीम आले असले तरी त्यावेळेसपासून आज तागायत हे भजनी मंडळ आपलं एक आगळं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे। हे भजनी मंडळ फक्त आपल्या परिसरापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये आपला समाज जिथं एकत्रित येऊन सण उत्सव साजरे करतो त्या ठिकाणी जाऊन आपल्या कलेच्या माध्यमातून आपली सेवा बजावत आहेत। विशेष उल्लेख करायचं झालं तर मैंदर्गी, मादन हिप्परगा, तोळणूर, वागदरी, वळसंग तसेच सोलापूर शहरात विविध ठिकाणी पार पडणाऱ्या पालखी उत्सवात हे भजनी मंडळ सहभाग घेत आहे। सन 1984 पासून मठाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हापासून मार्गदर्शक गुरु म्हणून श्री सद्गुरू चिक्करेवणसिद्ध शिवशरण स्वामीजी आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत। विविध जिल्ह्यात, विविध राज्यात मोठमोठे मठ असताना देखील ह्या आपल्या नीलमनगर येथील शरण मठाकडे नेहमीच त्यांचा ओढा अधिक राहिला आहे।
स्वर्गीय शिवलिंगप्पा देगील यांच्या घरात महास्वामीजींची प्रतिमा ठेवून या मठाची सुरुवात झाली. तेव्हापासून ते आपले झाले ते कायमचेच आपलेच बनून राहिले. त्यानंतर 1986 सालापासून प्रत्यक्षात श्री सद्गुरू चिक्करेवणसिद्ध स्वामीजींचे आशीर्वचन रूपी पुराण आपल्या ह्या मठात सुरुवात झाली. भाद्रपद शुद्ध 12 मिती ह्या शुभमुहूर्तावर श्री स्वामीजींच्या पालखी उत्सवाला आपल्या मठामध्ये सुरुवात झाली. या पालखी उत्सवाचा यंदाचं हे 39वं वर्ष आहे. अगदी सुरुवातीच्या काळात श्री सद्गुरू चिक्करेवणसिद्ध स्वामीजींचे अमृत पुराण असो व पालखी उत्सव असो, आपल्या मठात लाईटची व्यवस्था नसायची. त्यावेळी परिसरातील लोकांनी सहकार्य केलं आणि तो उत्सव पार पडत राहिला. स्वामीजींचे पुराण ऐकण्यासाठी परिसरातील सर्वच लोकांचा ओढा मोठ्या स्वरूपात तिथे असायचा. त्यावेळी स्वामीजींच्या सोबत आळंदचे लिंगैक्य तीर्थलिंग महास्वामीजी, सस्तापूरचे सदानंद महास्वामीजी, मैंदर्गीचे लिंगैक्य गंगाधर महास्वामीजी, लिंगैक्य शिवलिंगानंद महास्वामीजी पट्टदेवरू, लिंगैक्य बसवराज उळे साधू महाराज, लिंगैक्य शिवण्णा इथले स्वामी यांच्यासारख्या अनेक महान संतांचे पदस्पर्श ह्या आपल्या मठाला लाभला आहे. म्हणूनच म्हणावं वाटतं, असंख्य तीर्थक्षेत्रासारखे आपला मठ देखील तितकेच पवित्र ठिकाण बनले आहे. पत्र्याच्या 2 रूम मधील वनवास संपावा म्हणून 1990 साली मठाची पायाभरणी करण्याचा संकल्प तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्याला साथ मिळाली ती इथं श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या घरातून फूल ना फुलाची पाकळी म्हणून वर्गणीच्या स्वरूपात, दान स्वरूपात मठामध्ये मदत आली. त्याच कालावधीत मठाची 2000 स्क्वेअर फुटाची जागा वाढून 6000 स्क्वेअर फूट इतकी झाली आणि मठाच्या पायाभरणीला देखील सुरुवात झाली. या प्रसंगी विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे मजरेवाडी ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच स्वर्गीय आप्पासाहेब हत्तुरे, पुलगेप्पा चलवादी मिस्त्री यांनी विशेष सहकार्य केलं. त्याचबरोबर मल्लिकार्जुन बसप्पा कल्लूर, मल्लू सलगर, बसवराज उडचण, शिवशरण शहापुरे, मल्लिकार्जुन बसवराज कल्लूर, बसवराज हरनूर, नागेश कल्लूर, भैरण्णा भैरामडी, श्रीकांत वमने, अशोक संकण्णा, सिद्धप्पा निंबाळ, सुरेश मेहत्रे, नागप्पा चिक्कळी, रमेश कुलकर्णी, शिवलिंगप्पा कोरे, मल्लिकार्जुन बंदलगी, राजकुमार धनगुंडे, शांतकुमार संकण्णावार, मल्लप्पा तडकल, भालचंद्र देगील, गुरुनाथ गंजी, नागप्पा संकण्णा यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी परिश्रम घेतले. सन 2000 साली मठाचे बांधकाम पूर्ण झालेले असताना मठाची व्याप्ती देखील वाढलेली होती. मठाकडे येणाऱ्या श्रद्धाळू भक्तांच्या वाढत्या प्रवाहातून सन 2000 मध्ये मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम सुरू झाला. श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम म्हणजे परिसरातल्या प्रत्येक घरात जणू उत्सवासारखं वातावरण झालेलं होतं. त्यावेळी ह्या श्रींच्या अमृत मूर्तीची देणगी
आडव्याप्पा शिंगशेट्टी सरांनी दिली होती. स्वामीजींची पालखी बसवराज उडचान यांच्याकडून, स्वामीजींचे लाकडी सिंहासन निंगबसप्पा नडगेरी यांच्याकडून, चांदीच्या पादुका सुरेश चट्टरकी यांच्याकडून, पादरक्षी इरण्णा अक्का यांच्याकडून, मठात असलेले महादेव लिंग आणि नंदी शंकर दोडमनी यांच्याकडून, तर स्टीलची देणगी पेटी शेखर अतनी यांच्याकडून देण्यात आले होते. त्यासोबतच मठातील स्टीलच्या ग्रिलिंगची कामं सिद्धाराम जवळकोटे आणि विजयकुमार निरोळे या दात्यांकडून मिळाले. तर अन्नदासोह सेवा आप्पाराव खट्टे, आप्पासाहेब कणगी, गुरुपादप्पा करजगी, इरण्णा झुंजा, मल्लीनाथ जेवरे आदींनी केलं होतं. या प्रसंगी विशेष आठवण करायची म्हणजे आप्पाजींच्या मूर्तीची स्थापना लिंगैक्य षटस्थल ब्रह्मी तीर्थलिंग पट्टदेवरू महास्वामीजी आळंद आणि लिंगैक्य षटस्थल ब्रह्मी गंगाधर पट्टदेवरू महास्वामीजी मैंदर्गी यांच्या हस्ते झाला आणि प्रवचन श्री चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींचे पिताश्री लिंगैक्य वेदमूर्ती मल्लिकार्जुन शास्त्री हुल्ल्याळ यांनी केलं. या प्रसंगी विविध जिल्ह्यातील राज्यातील मठाचे मठाधिपतींच्या उपस्थितीत हा सुवर्ण सोहळा पार पडला. मूर्ती सोहळा 1 दिवसाचा होता, पण त्यावेळी उत्सवाचे औचित्य साधून मठाकडून सामुदायिक विवाह सोहळा, जपयज्ञ, सत्संग, भजन सप्ताह, पुराण प्रवचन, दीपोत्सव, रक्तदान यासारखे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडले.
मठाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मठात पार पाडली जाणारी श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची बाळबट्टल यात्रा। सन 1996-97 पासून मठामध्ये ही यात्रा पार पडत आलेली आहे, जी आज तागायत अविरतपणे सुरू आहे। अगदी सुरुवातीच्या काळात श्री चौडेश्वरी देवीची मुखवटे मल्लीनाथ महामुनी, शिवकुमार माशाळे आणि सिद्धाराम नागठाण यांनी दिली, तर चांदीची वाटी सुरेश हरके यांनी दिली। या मठाची व्याप्ती वाढत असताना लोकवर्गणीतून, राजकीय सामाजिक लोकांच्या सहकार्यातून मठाला मोठ्या स्वरूपात देणगी मिळत होती। त्यावेळेस 2014 आणि 2015 सालात बसलिंगप्पा देगील यांच्या कारकिर्दीत मंदिराचे शिखर बांधकाम पूर्ण झाले। पुढे सन 2017 मध्ये मठाच्या कळसारोहणाचा कार्यक्रम पार पडला। त्यावेळी सिद्धारूढ वमने यांनी कळस दिला होता। ह्या प्रसंगी विजापूरचे श्री शिवपुत्र महास्वामीजींचे पदस्पर्श ह्या मठाला लाभला होता। त्यावेळी मठात सामुदायिक विवाह सोहळा, भजन, कीर्तन, प्रवचन आणि लक्षदीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमातून संपूर्ण सप्ताह पार पडला होता। त्यानंतर सन 2021 मध्ये मठाला नूतन अध्यक्ष म्हणून श्री सिद्धाराम खजुर्गी लाभले। आबाल वृद्धांपासून सर्वांना सोबत घेऊन मठाच्या प्रगतीचा आलेख वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। मठामध्ये धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात पार पाडू लागले। त्यांच्याच काळात मठाला एक वेगळी ओळख मिळू लागली। शहरातील इतर ठिकाणांहून सद्भक्तांची गर्दी मठाकडे वाढू लागली। प्रत्येक अमावस्याला प्रवचन असो वा मठात पार पाडले जाणारे प्रत्येक धार्मिक कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रम एक वेगळ्या ढंगात पार पडू लागले। त्यासाठी
त्यांच्यासोबत सुनील आरळीकट्टी, शिवशरण कल्लूर, धुळप्पा आळंद, सचिन देगिल, प्रभाकर संकण्णा, सिद्धाराम बंटनूर, अशोक हरनूर, शिवलिंगप्पा जेऊर, महादेव गुडेद, मल्लिकार्जुन नागठाण, रवींद्र संकण्णा, कुमार पायाणी, गुरुनाथ गुंडद, धनप्पा कल्लूर, विरूपाक्षी कल्लूर, सिद्धाराम बाबा, बसवराज कल्लूर, चंद्रकांत वमने, शिवशरण चितली, सुरेश चट्टरकी, केदार बरगाले आदींसह समाजातील युवा वर्गाचा सहभाग मोठ्या स्वरूपात होऊ लागला होता. या मठाचा जीर्णोद्धार करत असताना सुशोभीकरण, परिसरातील सुधारणा, मठामध्ये अत्याधुनिक वस्तू, कार्यालय, त्यासोबत बारीक सारीक गोष्टींचा विचार करून किचन विभाग वाढवणे, त्याचबरोबर मठात येणाऱ्या महास्वामीजींसाठी स्वतंत्र खोली, मठाची रंगरंगोटी यासह असंख्य गोष्टी जे जे मठाला उपयुक्त आहे, गरजेचं आहे, त्यांनी समाजासाठी करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन पुढाकार घेऊन अध्यक्ष सिद्धाराम खजुरकी यांनी पूर्ण क्षमतेने करत आलेले आहेत. आजवर मठामध्ये विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत राहिले आहेत. कोरोना सारख्या महामारीच्या काळात नगरसेवक गुरुशांतदादा धुत्तरगावकर यांच्या विशेष सहकार्यातून हा मठ जणू प्राथमिक आरोग्य केंद्रच बनला होता. परिसरातील कित्येक नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जायची गरजच पडली नाही, कारण या मठामध्ये येऊनच आरोग्य शिबिरे भरवून लोकांना बरं करण्यात आलं होतं. त्यामुळं हे मठ म्हणजे आरोग्य मंदिरच बनलं होतं. असा हा श्रद्धाळू लोकांचा गर्दीने भरलेला हा मठ वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाने आजूबाजूचे वातावरण देखील नेहमी प्रज्वलित ठेवत आलेला आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आपले स्वामीजी म्हणजेच चिक्क रेवणसिद्ध शिवशरण स्वामीजी वेळोवेळी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करणे असो वा भक्ताला येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ देणं असो, प्रत्येक वेळी ते आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. फक्त आपला समाजच नव्हे तर परिसरातील प्रत्येक भक्तांना आपलेसे वाटणारे हे आपले स्वामीजी. पण त्या देवाला वेगळंच अपेक्षित होतं. दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी एक दुःखद घटना स्वामीजींच्या आणि आपल्या प्रत्येक भक्तांच्या जीवनात घडला. तो म्हणजे आपले स्वामीजी आपल्याला सोडून गेले. दुःख न पचणारं होतं. स्वामीजींचे अनेक मठ होते, विविध राज्यात होते, विविध जिल्ह्यात होते, पण त्यांच्यावर प्रेम करणारा भक्त मात्र ह्या नीलमनगर शरण मठात आहे. असं कित्येक वेळी स्वामीजी आपल्या विविध कार्यक्रमात, प्रवचनात सांगत आलेले होते. ह्या निस्सीम प्रेम करणाऱ्या भक्तांना एकटे सोडून स्वामीजी अनंतात विलीन झाले. ज्यावेळी इथं मठामध्ये परंपरेप्रमाणे पालखी सोहळा पार पडणार होता, त्यावेळी स्वामीजींनी स्वतःचा प्रतिरूप म्हणून इथे स्वामीजींचे प्रिय शिष्य म्हणजेच परमपूज्य शटस्थल ब्रह्मी अभिनव रेवणसिद्ध शिवशरण पट्टदेवरू यांना इथल्या भक्तांच्या उद्धारासाठी पाठवलं.
परमपूज्य शटस्थल ब्रह्मी अभिनव रेवणसिद्ध शिवशरण पट्टदेवरू महास्वामीजी यांचे धार्मिक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत, त्यांच्या मस्तकावर चांदीचा टोप चढेपर्यंत आप्पाजींचा जीव त्या गुडदनाळ गावातील मठामध्ये होता. आणि ज्या क्षणी इथला कार्यक्रम पूर्ण होणार होता त्याच क्षणी स्वामीजींनी आपला जीव त्या मठामध्ये त्यागला आणि त्यांचा आत्मा हा अभूतपूर्व सुंदर क्षण पाहण्यासाठी येऊन या ठिकाणी विसावला. तो देह जरी स्वामीजींनी तिथे त्यागला असला तरी स्वामीजींचा आत्मा मात्र ह्याच मठामध्ये आपल्या प्रत्येक भक्तांच्या उद्धारासाठी कायम आपल्या सोबतच आहे. आजही आपण स्वामीजींचे शिष्य असणारे परमपूज्य शटस्थल ब्रह्मी अभिनव रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या रूपामध्ये स्वामीजींना पाहतो, त्यांना अनुभवतो. यंदाचा हा पालखी उत्सव पार पडत असताना अनेक भक्तांकडून छोट्या मोठ्या अनेक देणगी स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात मठाला दान मिळालेले आहे. त्यामध्ये मठाचे शिखरावरील पंचधातू कळस राजकुमार धनगुंडे यांनी दिलेला आहे, तर भीमाशंकर नागठाण आणि रामलिंग सुगुरे यांनी पंचधातू मूर्ती दिलेली आहे. प्रभाकर संकण्णा यांनी चांदीचे किरीट दिले. चांदीचे नागफणी मल्लिकार्जुन देगिल यांनी दिलेला आहे. चांदीचे पादरक्षी सुरेश चट्टरकी यांनी दिले. पंचधातू पादरक्षे गुंडप्पा आरळीकट्टी यांनी दिलेला आहे. बालुदास दांगट यांनी चांदीचे पत्रीमाळ दिले. धानप्पा निंबाळ यांनी लॉकर आणि कपाट दिले. अशा अनेक भक्तांच्या भावपूर्ण देणगीतून हा उत्सव पार पडत आहे. प्रत्येकांचे नाव घेता आले नसले तरी संपूर्ण समाज बांधव आणि मठ ट्रस्ट आम्ही त्यांच्या कायम ऋणामध्ये राहू. एका खोलीतून, एका घरातून सुरू झालेला ह्या मठाचा प्रवास आज इतका विस्तारलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. आपल्याच कित्येक घरातील व्यक्तींच्या हाताने लावलेल्या बीजाचे मोठे वटवृक्ष झालेले असताना काळाच्या ओघात ह्याच मठाचे अर्थात ह्या वटवृक्षाची अनेक पाने गळून पडली, ज्यामध्ये कैलासवासी देवांगप्पा नडगेरी, कैलासवासी परमेश्वर अतनुरे, कैलासवासी सिद्धप्पा निंबाळ, कैलासवासी शिवलिंगप्पा देगिल, कैलासवासी चंद्रकांत नंदरगी, कैलासवासी चौडप्पा वच्चे, कैलासवासी चंद्रकांत निलगार, कैलासवासी मल्लिकार्जुन बसप्पा कल्लूर, कैलासवासी सिद्धरामप्पा कल्लूर, कैलासवासी बसप्पा कल्लूर, कैलासवासी निंगम्मा दोडमनी, कैलासवासी गुरुबसप्पा भंडे, कैलासवासी कल्लप्पा हिप्परगी, कैलासवासी बाबू निरोळे, कैलासवासी आडव्यप्पा नागठाण, कैलासवासी मल्लिकार्जुन बसवराज कल्लूर, कैलासवासी कल्याणप्पा नागठाण, कैलासवासी राचोटेप्पा खजुर्गी, कैलासवासी लक्ष्मण उमदे, कैलासवासी भैरण्णा भैरामडी, कैलासवासी शरणप्पा वळसंगे, कैलासवासी कोतप्पा मुनोळी, कैलासवासी विठ्ठल आष्टगी असे एक ना अनेक जण आज आपल्यात नाहीत, ज्यांनी हे मठ उभे करत असताना आपल्या जीवाचं रान केलं होतं. आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करूया. त्यांनी दिलेला हा वारसा, हा मठ असाच आपण वाढवत राहूयात. ह्या संपूर्ण चलचित्रात अनेक समाज बांधवांची नावं उल्लेख करताना नजर चुकीने राहून गेली असल्यास आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. ज्यांचा उल्लेख झाला नसला तरी त्यांचे योगदान आपल्या ह्या समाजवाढीसाठी, मठाच्या वाढीसाठी बहुमोलाचे आहे. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याचे आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू. धन्यवाद.